हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत, आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत। कशा आहात आपण? फिट आहात ना? फिटच असायला पाहिजे आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। आपणास एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा। चला तर मग वर्कआउटला आपण सुरुवात करूया। आज आपण वर्कआउट करणार आहोत केबल मशीन। या मशीनवर केबल मशीन आहे, याला म्हणतो आपण ड्युअल केबल क्रॉस मशीन। याच्यामध्ये अनेक वर्कआउट करू शकतो आपण। फुल वर्कआउट, फुल बॉडी वर्कआउट करू शकतो। चेस्ट, बायसेप, ट्रायसेप, लेग्स, शोल्डर्स। पण आज आपण मारणार आहोत चेस्ट वर्कआउट, अप्पर आणि लोअर। हे तुम्हाला कसे यूज करायचे हे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो। तर बघा, आता या प्लेटला तुम्ही आपण जर नवीन असाल, बिगनर्स म्हणतो आपण, याला कसा यूज करता हे तुम्हाला मी आज पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला तरच समजेल की हा कसा प्रॉपर मारता। चला, की बरेच जण चुका असे करतात की स्टँडिंग पोझिशन चुकीची असते, की आपला पोश्चर किती, आपली हाईट किती, त्या हिशोबाने आपण केबलच्या जवळ असतो किंवा बहुतेक जणांना माहिती नसतं की समोरच्यानी मारलं की आपण बी त्याच लेवलला जातो, की समोरचा येतो किंवा जे जे जुने असतात बिल्डर्स वगैरे ते फ्रंटला येतील, जास्त कोणी क्लोज असतं, कोणी जास्त लांब येतं। पण ते आपल्या हाईटच्या हिशोबाने असतंय। आपले जेवढे आपले आर्म्स आहेत, हा आपला आर्म्स कुठल्या लेवलला जातो हे दोघे ते आपण अगोदर चेक करणं महत्वाचं आहे। म्हणजे तुमचा तो मिडल, हा जो आपण पोश्चर उभा आहे मिडलला आपण थांबणं गरजेचं आहे। आपल्या हाताची पोझिशन घ्या परफेक्ट कुठे आहे, नाही तर तुम्ही क्रॉस होतात, एक हात क्लोज एक हात लांब, त्याच्याने तुमचं चेस्ट जे आहे ना डाऊन अप होऊ शकते किंवा एक प्रेशर इकडे येईल किंवा इकडे प्रेशर येणार नाही। म्हणजे आपण म्हणतो चेस्ट खालीवर तो प्रकार सुद्धा होऊ शकतो। बरेच जण त्याला केबल घेतील सिंगल लेग्स, ठीक आहे, ते एक आपला सवय असते त्याच्यामुळे सिंगल लेग्स सुद्धा करतात किंवा डबल यांनी बी करतात आणि पुढे येऊन पण करतात, की आपल्याला फक्त आपल्याला हाईटच्या हिशोबाने यूज करायचा आहे। याला परफेक्ट यूज कसा करायचा हे बघा मित्रांनो। बॉडी तुम्ही आपल्या शोल्डर लेवलला पाय ठेवा, चेस्ट अप करा, एल्बो तुमचे फोल्ड करा आणि फ्रंटला बघा तुम्ही, आणि या लेवलला तुम्ही स्ट्रेट येऊ शकता। अप्पर चेस्ट साठी ब्रीदिंग केला, ब्रीद आउट, ब्रीदिंग, ब्रीद आउट करा, ब्रीदिंग करा, ब्रीद आउट करा। एल्बोची पोझिशन तुमची जास्त क्लोज नको आणि जास्त वाईड पण नको, या नॉर्मल फोल्ड करा तुम्ही। आणि हाताची मुवमेंट तुमची परफेक्ट असायला हवी, दोघी मुवमेंट स्ट्रेट, बॉडीची पोझिशन स्ट्रेट असायला हवी। ब्रीद आउट, ब्रीदिंग, ब्रीद आउट, स्लोली मुवमेंट करा, पूर्ण टच करा त्याला खाली। तुमची चेस्ट तुम्ही स्वतः हे करून बघा की आपली चेस्ट वर्क होते का, की बऱ्याच जणांचा डेल्टॉइड वर्क होतो, शोल्डरवर येतं जास्त प्रेशर। हा भाग झाला तुमचा अप्पर चेस्टचा। आता लोअर चेस्ट, मिडल चेस्ट पण असते याच्यात, ती पण दाखवतो। मिडल चेस्टला तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो डेल्ट आहे खांदा, खांद्याच्या लेवलला हा मिडलच्या पोझिशन, ही खांद्याची मुवमेंट, आणि जी केबल आहे ती थोडी डाऊन पाहिजे आपल्या या लोअर चेस्टच्या डाऊन। तुम्ही हाईटच्या हिशोबाने ते घेऊ शकता। ही आपली मिडल चेस्ट, चेस्ट अप करा आणि चेस्टच्या खाली आपले हात एल्बो या लेवलला असणे महत्वाचे। बेंड करा, फुल येऊ द्या त्याला, चेस्ट अप, ब्रीद आउट करा, ब्रीदिंग, ब्रीद आउट, ब्रीदिंग,
ब्रीद आउट करा. हा झाला तुमचा मिडल. अप्परचा पहिला दाखवला, हा मिडलचा. आता लोअर चेस्टचा फुल डाऊन करा. त्याला आपल्या हाईटच्या हिशोबाने त्याला डाऊन करायचा असतो. कोणाची बरेच हाईट छोटी असते, तर फुल डाऊन केला तर तुमचा तो प्लेट टच होईल, तर तुम्ही वर्क होणार नाही, आवाज जास्त येईल प्लेटचा. आणि तुम्हाला फक्त एवढं पोझिशन पुढे घ्यावं लागेल. थोडं नॉर्मल पुढे चेस्ट अप करा, नॉर्मल एल्बो बेंड करा, सेम पोझिशन त्याला, मानेचा भाग वर. हा झाला तुमचा लोअर चेस्ट. आपल्या चेस्टच्या लेवलला तुमचे एल्बो यायला पाहिजे. ब्रीद आउट, ब्रीदिंग, ब्रीद आउट. हे आपले तिन्ही प्रकार आपण केबलवर मारू शकतो आणि चेस्टचे वर्कआउट आपण परफेक्ट बनवू शकतो. बाकी इतर तर आपण डंबलवर, रॉडवर करतोच, पण आता आपण केबलवरच परफेक्ट चेस्ट कशी मारायची हे तुम्हाला मी सांगितलं आहे मित्रांनो. आणि हे तुम्ही तुमच्या वर्कआउट प्लॅन मध्ये सामील करून घ्या त्याला. चला तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील वर्कआउट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.